जय श्रीराम. ज्ञानेश्वरी भावदर्शन अध्याय 5. मागच्या वेळेला आपण 55 ते 72 एवढ्या ओव्या आपल्या झाल्या होत्या. ज्ञानप्रापक कर्मयोग, त्याचं अनुष्ठान करणारा जो असतो, आपण पुन्हा एकदा स्मरण करूया त्या दोन शब्दांचं. ज्ञाननिष्ठ सांख्ययोग आणि ज्ञानप्रापक कर्मयोग नेहमीसाठी लक्षात ठेवायचं. हा जो ज्ञानप्रापक कर्मयोग आहे, त्याचं अनुष्ठान करणारा जो आहे, त्याच्या कर्माचं फल हे केवळ अंतःकरणाची शुद्धी एवढंच असतं. केवलम सत्वशुद्धी मात्र फलम एव तस्य कर्मणः स्यात्, असं भाष्यामध्ये आद्य शंकराचार्य म्हणतायत. आपण तो विचार केला होता. आणि मागच्याला जो 11व्या श्लोकावरच्या ज्या ओव्या आपण बघितल्या होत्या, त्यात कायेन मनसा बुद्ध्या केवलैरिंद्रियैरपि योगिनः कर्म कुर्वन्ति संगम त्यक्त्वात्मशुद्धये, की असा हा जो निष्काम कर्मयोगी असतो, तो चित्तशुद्धी करता काय करतो, तो फलाची इच्छा टाकून देऊन केवळ शरीराने, मनाने, बुद्धीने व इंद्रियाने कर्म करतो. कर्म तर मी पण करतो. अज्ञानाच्या अंमलाखाली मी सुद्धा कर्म करतो. मग मी केलेलं कर्म आणि ज्ञानप्रापक कर्मयोगाचं अनुष्ठान करणारा जो कर्मयोगी, त्यांनी केलेल्या कर्मात फरक काय? तर त्याच्यासाठी हा जो श्लोक आपण मागच्याला त्याचा छान अभ्यास केला होता, की इथे केवलही इंद्रियही अपि, हा जो केवल शब्द आहे, तो इथे मनाला लावून घ्यायचा, बुद्धीला लावून घ्यायचा, इंद्रियांना लावून घ्यायचा, शरीराला लावून घ्यायचा. त्यामुळे फरक कुठे पडतो मी केलेल्या कर्मामध्ये आणि कर्मयोगाच्या कर्मामध्ये? तर हा केवळ शब्दाने, केवळ चुकलं माझं, शब्दाने, केवळ देहानी, केवळ मनानी, केवळ बुद्धीनी आणि केवळ इंद्रियाने तो कर्म करतो. थोडक्यामध्ये सांगायचं काय आहे, की या सगळ्या पातळींवरती कुठल्याही क्रियांमध्ये त्याची आसक्ती नसते. कर्तेपणाचा, भोक्तेपणाचा भाव नसतो. या आसक्तीचा निषेध करण्यासाठीच केवल शब्द वापरला आहे, असं आचार्य म्हणतात. केवल शब्द हा कायधीभिः अपि प्रत्येकम संबध्यते सर्व व्यापारेषु ममता वर्जनाय. म्हणजे केवल हा जो शब्द आहे, तो आपल्याला प्रत्येक ठिकाणी लावून घ्यायचा. इथे जरी एकदा आलेला असला तरी केवळ देहानी, केवळ मनानी, केवळ बुद्धीनी, केवळ इंद्रियानी तो कर्म करतो. पुन्हा हे सगळं आपण कशासाठी वारंवार बघतो? मला काय करायचं आहे, एक साधक म्हणून. मागच्याला आपण विचार केला होता, अर्जुन जर कर्मयोगाचा अधिकारी असेल तर मी तर नक्कीच आहे. म्हणजे म्हणण्याचा अर्थ असं, मी कर्मयोगाचा तरी आहे का हा विचार करावा, पण मी ज्ञानयोगाचा नक्की नाही, असं त्याच्यात अनुस्यूत आहे. मुद्दा एवढाच आहे, की मी जर कर्मयोगाचा अधिकारी असेल तर मी कसं कर्म केलं पाहिजे हे शिकण्यासाठी आपण हे सगळं पुन्हा 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 त्याचा अभ्यास करतो. आणि मग 56 क्रमांकाची जी ओवी आली होती, छान ओवी होती, की योगी तेही करीती परी कर्मे तेन बंधिजती, जे सांडली आहे संगती अहंभावाची. म्हणजे योगी जे असतात ते सुद्धा कर्म करतात, पण त्यांचं कर्म त्यांना बद्ध करत नाही, त्यांना ते बाधत नाही. का? कारण त्यांनी अहंकाराची संगती सोडलेली असते. इतकं सोपं. इतकं सोपं आहे, की 25 वर्ष झाले मी वाचतोय, पण अजून मला जमत नाही. इतकं सोपं. पण ऐकायला, वाचायला, सांगायला तर फारच सोपं. काय विशेष आहे त्याच्यात? अहंकार सोडून कर्म करा, झालं. प्रयत्न करायचे जर आपल्याला, हळूहळू हळूहळू त्याच्यातून सुटका करून घ्यायची आहे. आणि मग माऊलींनी अतिशय सुंदर 63 क्रमांकाची जी ओवी होती त्याच्यात व्याख्याच करून टाकली, की अगा करितेन विण कर्म तेची ते निष्कर्म.
हे जाणती सुवर्म गुरुगम्य जे. म्हणजे आपण मधुसूदन सरस्वती हे प्रकांड पंडित होऊन गेले. त्यांची व्याख्या जी मी तुम्हाला सांगितली होती, खरं आचार्यांच्या भाष्यावरतीच त्यांनी जे भाष्य लिहिलेलं आहे आचार्यांनी, त्या भाष्याचा अर्थ जो मी तुम्हाला मागच्या एका वाक्यात मधुसूदन सरस्वतींनी केलेला होता, तो सांगितला होता की निष्कर्मम ब्रह्म, सुरुवातच त्यांनी केलेली आहे. अशा 3 ओळी डोळ्यासमोर आणा. 3 वेगवेगळ्या ओळी सुटसुटीत करून घेतल्या आपण समजा. तर निष्कर्मम ब्रह्म, तद विषयम विचार परिनिष्पन्नम ज्ञानम नैष्कर्म्यम, दुसरी ओळ. आणि तिसरी तद्रूपा सिद्धी, असं मधुसूदन सरस्वती म्हणतात. हेच माऊलींनी या ओवीमध्ये मांडलंय की अगा करितेन विणकर्म तेची ते निष्कर्म. आणि हे जाणती सुवर्म, हेच तर वर्म आहे जे आपल्याला कळत नाही, कळलं तरी पटत नाही, पटलं तर लक्षात राहत नाही, लक्षात राहिलं तरी ऐन वेळी ते घातच होतो. कर्म केलं की त्याचा कर्तेपणा घेण्याचा मोह मला आवरत नाही, आणि तो मी घेतला की भोगतेपणापासून माझी सुटका नाही. हे शास्त्र आहे, हा सिद्धांत आहे. आणि हे कोणाला कळतं तर गुरुगम्य जे, की अरे कर्तेपणाच्या अभिमाना वाचून जे कर्म केले जाते तेच ते खरे निष्कर्म होय. स्पष्ट व्याख्या केली. आणि हे ज्यांना गुरुपासून ज्ञान झाले आहे ते ज्ञानी हे निष्कर्माचे रहस्य जाणतात. आणि मग माऊलींनी अतिशय सुंदर वर्णन थोडंसं केलं होतं 64 क्रमांकाच्या ओळीत, की बोलण्याच्या पलीकडे असलेल्या गोष्टीचे माझ्याकडून व्याख्यान करविले आहे. पहा गंमत, आत्ताच 63 क्रमांकाची ओवी मी वाचली, निष्कर्म. मी विसरलो असेल एका मिनिटामध्ये किंवा अर्ध्या सेकंदामध्ये, माऊली नाही ना विसरले. कारण माऊलींना विसरण्याची गरजच नाही, कारण माऊली नैष्कर्म्य दशेतच आहे. आणि म्हणून काय म्हणतात आहे, जे बोलणे बोला परवते बोलवले, बोललो नाही म्हणत आहेत, की माझ्याकडून हे व्याख्यान करवलं गेलं आहे. कोणी करवलं? माझे सद्गुरू आहेतच समोर बसलेले, निवृत्तीनाथ. ते माझ्याकडून बोलवून घेतायत. किती छान आहे. पण या 2 ओव्या अगदी लागोपाठ आलेल्या आहेत. त्यामुळे इथे जर बोलले म्हटलं असतं तर थोडंसं किंतु मनामध्ये निर्माण होऊ शकलं असतं. भलेही तसं कदाचित व्याख्यान करायचं नसेल माऊलींना, पण माझ्यासारख्या रजुगुणी मनुष्याच्या मनात असले विचार पहिले येतात. पण ती सुद्धा चूक होऊ दिलेली नाही. बोलवलेच म्हटलेलं आहे. आणि मग अ, प्रेमळ असा सल्ला श्रोत्यांनी दिला, की आपली काय म्हणू विचारांची शृंखला किंवा श्लोक संगतीचा भंग होईल. त्यामुळे तू हे व्याख्यान न करता पुन्हा आपल्या मूळ विषयाकडे ये, असं ते सगळं आपण तो विचार सगळा बघितला होता. सांगण्याचा एकच उद्देश, की ही जी ओवी किंवा ही जी ओळ आहे, की माऊली असं म्हणताय, की नैष्कर्म्य हा जो आहे ना, केवळ खरं सांगायचा तर अनुभवाचाच विषय आहे. कारण निष्कर्मम ब्रह्म असं जर मधुसूदन सरस्वती म्हणत असतील, तर ब्रह्म हा अनुभवाचाच विषय आहे. त्याच्याबद्दल काय बोलणार आहे? आणि त्याहीपेक्षा मी तर म्हणतो त्याच्याही पुढचं जी ओवी आपण सारखी-सारखी बघतोय, मी सारखी-सारखी सांगतोय, कारण ती आपल्याला पाठ व्हावी, विसरू नये म्हणून. कोणती? तनु त्यागे विण, अमृताचे गुण, दिसती संपूर्ण योगयुक्ता. त्यामुळे हे काय म्हणे त्याला, एक थेरॉटिकल ज्याला म्हणतात. नुसतं पुस्तकी ज्ञान मिळवणं आणि त्याचं स्वरूप ज्ञान, तटस्थ लक्षणं, स्वरूप लक्षणं ते सगळं पाठ करणं हे वेगळं. पण हे अमृताचे गुण त्या योगयुक्ताच्या ठिकाणी संपूर्ण दिसतात ना, हे बघायला आपल्याला मिळतं, की हे कसं होऊ शकतं. आणि म्हणून हा फक्त अनुभवाचा विषय आहे, की कसं शक्य आहे हो, हे सगळे संत सद्गुरू एवढं महान कर्म करतात. परमपूज्य काकांनी किती ग्रंथ लिहिले, किती किती प्रवचनं केली आहेत. किती जणांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणले. हे सगळं ते करतात आहे. इतकं करून ते नैष्कर्म्य दशेत कसे काय राहू शकतात? पद्मपत्र पद्मपत्रम इव अंबसा, झाला तो श्लोक आपला. कसं राहू शकतात? हा विषय जो आहे तो फक्त अनुभवाचा आहे असं माऊली म्हणते. कितीही समजून सांगितलं माझ्यासारख्यानं, तरी कदाचित मी माना डोलवीन, पण मला हे कळू शकत नाही. हा अनुभवाचाच विषय आहे, की कर्तेपणा आणि भोगतेपणा सोडून उत्कृष्ट कर्म करता येतं. हा अनुभवाचा विषय आहे.
आणि पुढे आपण 12व्या श्लोकाकडे आलो होतो. त्याच्यावरच्या 2 ओव्या 71-72 ओव्या आपण बघितल्या होत्या, की युक्त कर्मफलम त्यक्त्वा शांती माप्नोति नैष्ठिकीम अयुक्त कामकारेण फले सक्तो निबध्यते. किंवा हे सांगण्याच्या आधी 11 आणि 12 या श्लोकांची संगती आपण आचार्यांच्या मदतीने लावून घेतली होती. आचार्य म्हणाले होते, की अर्जुना, तुझाही याचाच म्हणजे कर्मयोगाचा अधिकार आहे. हा विषय आपण सारखा पाहतोय आणि म्हणून तू सुद्धा कर्मच कर. मूळ ते सुरू आहे. तू कर्मच कर, पण मग कसं कर? कर्म 2 पद्धतीने करता येऊ शकतं. त्या दोन्ही पद्धतीचं वर्णन या 12व्या श्लोकात आलेलं आहे. पहिल्या पद्धतीने जो निष्काम कर्म करणारा पुरुष असतो, तो पुन्हा कर्मफलाचा त्याग करून चित्तशुद्धी, नित्यानित्य विवेक इत्यादी निष्ठाक्रमाने मोक्षरूप शांतीला प्राप्त होतो. थोडक्यामध्ये अर्जुनाला सांगणं सुरू आहे, की अर्जुना, तू असं कर्म कर की ज्याने काय होणार आहे, तुला निष्ठाक्रमाने मोक्षरूप शांतीला तू प्राप्त होणार आहे. सत्वशुद्धी म्हणजे आपण ज्याला चित्तशुद्धी म्हणतो, त्याच्यानंतर ज्ञानप्राप्ती, त्याच्यानंतर सर्व कर्म संन्यासरूप ज्ञाननिष्ठा, असं भाष्यामध्ये हा क्रम सांगितलेला आहे. इथे साधारण तोच आहे. चित्तशुद्धी, नित्यानित्य विवेक इत्यादी निष्ठाक्रमाने मोक्षरूप शांतीला तू प्राप्त होशील. कारण शेवटी काय, अर्जुन संन्यास घेऊन युद्ध सोडून संन्यासच घ्यायला निघाला होता पहिल्या अध्यायात. म्हणून हे सांगणं सुरू आहे. आणि कसं करू नको हेही या श्लोकात सांगितलं. हे निष्काम कर्म न करणारा जो असतो तो काय होतो, तर सकाम भावनेने प्रवृत्त झाल्यामुळे फलामध्ये आसक्त होऊन तो कर्माने बद्ध होतो. अर्जुना, तू असं कर्म करू नकोस. पहिले जसं सांगितलं आहे तसं कर्म तू कर. इथपर्यंत आपण आलो होतो. 13 क्रमांकाचा श्लोक वाचतो. सर्वकर्माणि मनसा संन्यस्यास्ते सुखं वशी नवद्वारे पुरे देहि नैव कुर्वन्न कारयन्. त्याचा पदच्छेद आहे की सर्व कर्माणि मनसा संन्यस्य आस्ते सुखं वशी नवद्वारे पुरे देहि नैव कुर्वन् न कारयन्. अर्थ आहेच आपल्या समोर की विषय आणि इंद्रिये यांना स्वाधीन करणारा देहवान कर्मयोगी मनाने सर्व कर्मांचा त्याग करून नवद्वारे असलेल्या या देहरूपी नगरात काहीही न करता व न करविता सुखाने राहतो. आता आपल्याला पुन्हा संगती श्लोकाची सोडायची नाही ना, तसं वाटतं मध्येच कधी कधी असं वाटतं तेच का सांगतात आहे, आणि दुसरं असं वाटतं की या श्लोकानंतर हा श्लोक कसा काय. संगती याची अशी आहे की परंतु यथार्थ ज्ञानी जो असतो तो कसा असतो हे सांगतात आहे. पुन्हा आधीच्या श्लोकात काय सांगितलंय, अर्जुना, तू कर्मयोगाचा अधिकारी आहेस म्हणून तू कर्म करायला हवाय. कसं करायचं ते सांगितलंय, कसं करू नको ते सांगितलेलं आहे. आणि आता म्हणतात आहे जो यथार्थ ज्ञानी आहे तो कसा वागतो, तो कसा राहतो, त्याचं वर्णन करतात आहे. त्यामुळे विषय आणि इंद्रिये यांना स्वाधीन करणारा वशी हा जो शब्द आलेला आहे ना या श्लोकामध्ये, त्या वशी याचा अर्थ असा आहे जितेंद्रिय. जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम. जितेंद्रिय म्हणलं की मला तेच आठवतं, हनुमंत. जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम, जितेंद्रिय वशी याचा अर्थ. हा जो असतो तो कसा, तो मनाने सर्व कर्मांचा त्याग करून, विषय पुन्हा तोच येतोय, आणि नवद्वारे असलेल्या या देहरूपी नगरात काहीही न करता व न करविता सुखाने तो तिथे राहतो. इथे एक असं वाटतं थोडा वेगळा विषय आलाय का, इथे पुरीचं देहरूपी नगरात म्हटलेला आहे. पुरी म्हटलंय ना शब्द जो आलेला आहे, पुरी याचा अर्थ नगरामध्ये, आणि नवद्वार असलेल्या 2 डोळे, 2 कान, 2 नाकपुड्या व्यतिरिक्त 6 आणि 1 मुख, हे शरीराच्या वरच्या भागात असलेले 7 द्वार, आणि खाली मल आणि मूत्र विसर्जनाची 2 द्वार, अशी मिळून 9 द्वारांचं हे नगर. छान वर्णन केलेलं आहे. का पुरी का म्हटलंय, तो आपण दुसरा एक वेगळा विषय आहे. पुरेशे ते पुरुष आहात, त्याच्यातनं
पुरीत राहणारा जो, म्हणून त्याला पुरुष म्हणतात बरं का. त्याची ती व्युत्पत्ती आहे पुरुष शब्दाची. पुरुष येते ती पुरुषः. या देह नावाच्या नगरीमध्ये जो राहतो, म्हणून इथे पुरुष म्हणलं की आपलं जे एकदम स्त्री पुरुष आठवतं ना, ते चुकीचा अर्थ आहे तो. जर असेल तर आपल्या मनातून काढून टाका. नाही तसं कुठेतरी मनामध्ये येऊ शकतं की स्त्री प्रधान संस्कृतीमध्ये सगळीकडे परमार्थात पुरुषाचाच उल्लेख का असतो? तिथे पुरुष याचा अर्थ तो नाही आहे, ही त्याची व्युत्पत्ती आहे. असो, मुद्दा असा की या देहाला नगरी म्हटलेलं आहे. जसं नगर, पुर म्हणजे नगर. नगर कसं, नगर म्हणजे आपण त्याला असं एखादं मोठं शहर म्हणूया, की सगळ्या सोयी सुविधांनी, सुखसुविधांनी ते युक्त असतं. छोटं नगर असेल त्याला 3 द्वारं असतात, थोडं मोठं असेल 4 असतात, त्याच्याहून मोठं असेल 5 असतात, 7 असतात, 9 असतात. किती मोठं ते नगर आहे त्याप्रमाणे तेवढी द्वारं त्याच्या संरक्षणासाठी ते असतात. त्या नगरामध्ये सर्व प्रकारची सोय असते. पाण्याची पिण्याची सोय असते, विजेची सोय असते, कुठे आग लागली तर आगीच्या बंबाची सोय असते. त्याला मराठीत आपण फायर ब्रिगेड म्हणतो. अशा सगळ्या सुखसोयींनी युक्त रस्ते असतात, वीज, पाणी, सगळं घरं बांधलेली असतात, प्रशस्त हवेल्या असतात, झाडं लावलेली असतात, उद्यानं असतात. असं ते नगर, त्याला म्हणायचं नगर, पुर, शहर. आपल्या शरीराचा जर आपण विचार केला तर कितीतरी सोयी खऱ्या या देहामध्ये दिलेल्या आहेत. त्याच्याकडे आपण लक्ष देत नाही खरं. पण अगदी साध्या-साध्या गोष्टींचा विचार करायचा झालं तर डोळ्यामध्ये थोडंसं काहीतरी गेलं, कचरा गेला, काही गेलं तर लगेच पाणी येतं डोळ्यातून. शरीर एक प्रयत्न करत असतं तो कचरा डोळ्यातून त्याचा निचरा करण्याचा, काढून टाकण्याचा. आपल्या नाकपुड्यांमध्ये मी आता उल्लेख केला 2 द्वारं, त्याच्यामध्ये केस असतात. धुळीचे कण आतमध्ये जाऊ नये आपल्या श्वासनलिकेमध्ये म्हणून. कुठे गरम, मगाशी आगीच्या बंबाचा उल्लेख, पुढे गरम भांड्याला बोट लागलं, चटका बसला तर लगेच त्याच्यावरती फोड येतो. येतो ना? किंवा आपल्या शरीरावरती सदैव विषाणूंचा हल्ला सुरू असतो. आपली शुद्ध मराठीत आपण इम्युनिटी सिस्टम ज्याला म्हणतो, रोगप्रतिकार क्षमता असं म्हणतात त्याला. ती लगेच कार्यान्वित होते. आता असं कधी-कधी होतं, की त्याचा जोर कमी पडतो. एखादा जबरदस्त विषाणू आला कोरोना नावाचा. जसं नगरामध्ये बऱ्याचशा गोष्टी आपण जसं पोलिसच सांभाळतात. पण एखादी मोठी घटना जेव्हा होते, बॉम्बस्फोट घडला किंवा अजून काही झालं, तर आपण जसं मिलिटरीला बोलवतात, निमलष्करी दलाला बोलवतात. कारण ते आता पोलिसांच्या हाताचं ते काम नसतं. अगदी त्या पद्धतीचं हे शरीर नावाचं हे नगर आहे. खूप छान सोयी त्याच्यामध्ये केलेल्या आहेत. त्याला समर्थांनी ते यंत्र म्हटलेलं आहे. शरीरासारखं यंत्र नाही असं म्हटलंय समर्थांनी. तर हा जो हे जे हे जे हा जो देह आहे, ही जी पुरी आहे, हे जे नगर आहे, त्याच्यामध्ये जीव राहतो. बरोबर? आता प्रश्न असा आहे, विचार केला तर शुद्ध मराठीत आपण त्याला अज्ञानाचाही जीव राहतो याच देहामध्ये आणि ज्ञानाचाही राहतो. फरक काय? पुन्हा विषय तो येतो. अज्ञानाचाही जीव याच पद्धतीने याच देहात राहतो. तर या पद्धतीने राहतो का विषय सोडून देऊ. पण याच देहात अज्ञानाचाही जीव राहतो आणि ज्ञानाचाही राहतो. ज्ञान झाल्यानंतर सुद्धा. तर ज्ञानी व अज्ञानी या दोघांचाही जीव शरीरातच मग राहतो. तर फरक काय आहे? तो फरक इथे सांगितलेला आहे, की ज्ञानाचा जो जीव असतो तो काहीही न करता व न करविता सुखाने राहतो. म्हणजे काय? म्हणजे तो कर्म करत नाही का? करतो ना. आपण सारखं बघतोय. नैष्कर्म्य म्हणजे कर्म करणे नव्हे. नाहीतर आपण रोजच रात्री 8 तास नैष्कर्म्य दशेत असतो असं म्हणता येऊ शकतं. कर्म करतो तो, पण तो कसं करतोय? मी काहीही करत नाही आणि मी काहीही करवत नाही. या भूमिकेत तो असतो. कारण आपण काय पाहतोय? यथार्थ ज्ञानाचं वर्णन पाहतोय. देहादी संघात व्यतिरिक्तात्मदर्शिनः तू देहे आसे इति प्रत्यय उपपद्यते. असं भाष्यामध्ये म्हटलेलं आहे. म्हणजे आचार्य म्हणतात आहे, की देहादी, फार महत्वाचं वाक्य आहे, लक्ष देऊन ऐका. देहादी देहादी संघातापेक्षा, हा जो संघात आहे देह नावाचा, या संघातापेक्षा आत्मा भिन्न आहे हे जाणणाऱ्या विवेकी पुरुषाला, म्हणजे आता आपण ज्याचं वर्णन वाचतोय त्याला
मी शरीरात राहतो अशी प्रतीती होऊ शकते, असं आचार्य म्हणतात. त्याच्यावरच एक खरं तर 75 क्रमांकाची ओवी आहे. बघू आपण. माऊलींनी हेच वेगळ्या शब्दात सांगितलेलं आहे. आपण अगदी हेच सांगितलंय. मी का बरं म्हटलं महत्त्वाचा विषय आहे? ज्ञानी जो असतो, कल्पना करा, याला भावी घरांची घरे असं समर्थ म्हणतात बरं का, दासबोधामध्ये. आता आपण खूप उंच उडी मारली. हे एक विश्व नावाचं घर आहे. त्या विश्वामध्ये आपलं एक पृथ्वी नावाचं एक घर आहे. आपण ज्या ग्रहावरती राहतो. त्याच्यामध्ये एक माझं एक घर आहे म्हणूया, ज्या घरात मी राहतो किंवा आपण आपापल्या घरात राहतो. त्या घरात हे एक घर आहे, असं समर्थ म्हणतात. याला घर म्हणायला मी तयार होत नाही. कारण इतकं प्रेम आहे याच्यावरती, इतकं त्याला लाडवलेलं असतं, इतकं त्याला मिरवायचं असतं. कारण घर काय म्हणायचं त्याला? म्हणजे घरच म्हटलेलं आहे. इथे नगरी म्हटलंय, तर घर म्हणतात. समर्थ घर म्हणतात त्याला. पहावी घरांची घरे म्हणतात त्या समर्थ. मुद्दा काय आहे, की मी या शरीरात राहतो, असा अनुभव कोणाला येतो? त्या विवेकी ज्ञानी पुरुषाला असतो. आता कल्पना करा, जो या भूमिकेत असेल, की या याच्यात मी राहतो. जसं माझी भूमिका असते, की या घरात मी राहतो. ही सगळ्या आपल्यांची भूमिका असते. ती स्वाभाविक भूमिका असते. मी माझ्या घरात राहतो. त्यात विशेष काही नाही. पण ज्याप्रमाणे मी माझ्या घरात राहतो, त्याप्रमाणे मी या देह नावाच्या सुद्धा घरात मी राहतो. हा प्रत्यय त्याला येतो. मला येत नाही, कारण मी अज्ञानाच्या अंमलाखाली. याचा किती विलक्षण परिणाम होत असेल आपण कल्पना करू शकतो, की घरात मी राहतो असं वाक्य मी जेव्हा बोलतो, तेव्हा मी घर नाही, हे अनुस्यूत असतं त्याच्यामध्ये. कारण जे माझं आहे ते मी नाही. काकांनी सांगितलेला नियम आहे तो एकदम सोपा मेथड मागच्याला आपण बोलत होतो. जे माझं आहे ते मी नाही. मुख्य नियम आहे तो. आता हे घराच्या बाबतीत बोलणं सोपं असतं कारण कळतं, की घर माझं आहे. म्हणजे ते घर म्हणजे मी नव्हे. मी घरातून बाहेर जाऊ शकतो, घरात येऊ शकतो, घरात राहू शकतो, घर सोडू शकतो, घर विकू शकतो. तसं हे सुद्धा एक घर आहे. असा अनुभव त्या ज्ञानाला असतो. म्हणजे काय कल्पना करू शकतो आपण, की किती अलिप्तता देहापासून झालेली असते. ही अलिप्तता तो विवेकी ज्ञानी पुरुष सांभाळू शकतो. त्यामुळे जीवरूपाने जरी तो या देहात असतो, आपण मुख्य विषय काय पाहत होतो? अज्ञानाचाही जीव याच देहात राहतो. ज्ञानाचाही जीव याच देहात राहतो. कारण प्रारब्ध जोपर्यंत देहाला सोडत नाही, तोपर्यंत देह राहणारच आहे. मग दोघांच्या राहण्यामधला फरक आपण समजून घेतोय. हा मुख्य विषय आपला सुरू आहे. की अज्ञानी माझ्यासारखा जो असतो, तो हे म्हणजे मी असं समजून राहतो. आणि हे म्हणजे मी असं जोपर्यंत मी घट्ट उराशी बाळगून धरलेला आहे, तोपर्यंत मी याच्यात राहतो ही संकल्पना मला कळणं शक्य नाही. कारण हेच मी असल्यामुळे मी ह्याच्यात कसा राहणार ना? की जो ज्ञानी त्याला तशी प्रतीती येऊ शकते. कारण या देहादी संघातापेक्षा मी भिन्न आहे असं तो जाणतो. आणि म्हणून इथे म्हटलंय, की विषय आणि इंद्रियांना स्वाधीन करणारा देहवान कर्मयोगी इतकं मोठं त्या वशीवरती त्यांनी व्याख्यान केलेलं आहे बरं का जितेंद्रिय. तो मनाने सर्व कर्मांचा त्याग करू शकतो कर्मांचा त्याग. कारण हे काय देहाचे आपापसात व्यवहार सुरू आहेत. तो विषय तर आपण खूप वेळा पाहिलेला आहे. इंद्रिय त्यांच्या विषयामध्ये कशी काम करत असतात. गुणागुणेषु वर्तन्ते किमत्वाना सज्जते. अनेक पद्धतीचे श्लोक आपण बघितलेले आहेत. माऊली म्हणतात आहे, की "जैसा फळाची हावे, तैसे कर्म करी आघवे. मग न किजेची येणे भावे उपेक्षी जो." आता तुम्ही म्हणाल, की मी फारच दरवेळेला सांगतो, की ओळी पाठ करण्यासारखी आहे, पाठ करण्यासारखी आहे. पण आता खरंच सांगतो, ही ओळी तरी निदान पाठ करा. कारण ही ओवी इतकी महत्वाची आहे, इतकं सुंदर मार्गदर्शन ज्ञानेश्वरीशिवाय तुम्हाला कुठेच मिळणार. कारण माझा तर कर्माशी अखंड संबंध राहणार, अखंड 24 तास. मग कर्म तर करावंच लागणार आहे. आणि निष्काम कर्म केलं पाहिजे, निष्काम कर्म करा. खूप वेळा आपण ऐकतो. पण म्हणजे काय? नक्की कसं करायचं याचं प्रत्यक्ष मार्गदर्शन या ओवीमध्ये. ओवी अत्यंत महत्वाची ओवी आहे. कारण कर्म करताना माऊली म्हणतात आहे, की फळाच्या आशेने सकाम मनुष्य जसा कर्म करतो, याच रीतीने तो निष्काम कर्मयोगी सर्व कर्मे करतो. ते कर्म करताना परमपूज्य काका जसं म्हणतात, की त्याला योग्य थोडा वेळ देऊन त्याच्यासाठी नवीन-नवीन ज्ञान संपादन करून, जे करणं शक्य आहे, माझ्या ताकदीमध्ये म्हणूया, माझ्या सामर्थ्यामध्ये म्हणूया, उत्कृष्टच कर्म करायचं.
त्यामुळे कर्म करताना असं करायचं जणू काही सकाम मनुष्य कसा करतो. आणि उद्या म्हटलं कोणी, "अरे हा काय सकाम दिसतोय हा." परमपूज्य काका तेही सांगतात, दुसऱ्याच्या कोणाच्या म्हणण्यावर माझा परमार्थ अवलंबून नसता असूच नाही. त्यामुळे कोण काय म्हणतं याला काही घेणं-देणं नाही माझ्याशी. कर्म करताना असं करायचंय जणू काही तो निष्काम कर्मयोगी तसंच करतो जसा सकाम करतो. मात्र फरक कुठे पडतो? कर्म झाल्यानंतर मग मात्र आत्मदृष्टीने ती केलीच नाही, अशा भावनेने तो कर्माची उपेक्षा करतो. म्हणजे काय थोडक्यात त्याचे कर्तृत्व आपल्याकडे घेत नाही आणि पुन्हा नियम काय आहे? कर्तृत्व सोडलं की भोक्तृत्व सुटतंच आणि कर्तृत्व घेतलं की भोक्तृत्व घ्यावंच लागतं. फार सुंदर ओवी आहे ही 73 क्रमांकाची. मला स्वतःला तरी खूपच आवडली. कारण नेहमी प्रश्न पडतो, की निष्काम कर्म करा, निष्काम कर्म करा. मग आजच्या या जगामध्ये शक्य आहे का? मग निष्काम कर्म करायचा अर्थ मग कर्म कसंही केलं तरी चालेल का? कारण मला जर फळाची अपेक्षा नसेल, तर मग कसंही केलं तरी चालेल. काय फरक पडतो? असे जेव्हा काही विचार येतात, विकल्प येतात. फार सुंदर ओवी आहे, की फळं आणि त्या बाकीच्या ओव्या तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहेत, की कसं करायचं आहे, तर त्याच्या डोक्यावरती ओझं चढलं पाहिजे. ही ओवी आपण अनेक वेळा पाहिलेली आहे. "ऐसा कीजिए की जगन्नाथ आभारू पडे." म्हणजे कसं करायचं आहे, तर अक्षरशः सकाम मनुष्य एखादा कर्म कसा करेल? अगदी त्याच पद्धतीने कर्म करताना आपण ज्याला साध्या भाषेमध्ये जीव ओतून म्हणतो, तसं कर्म करायचं. म्हणून मला ही ओवी खूप आवडली. कारण ही प्रत्यक्ष मार्गदर्शन करणारी ओवी आहे, की निष्काम कर्म करायचं म्हणजे नक्की कसं करायचं? पण नंतर मात्र आत्मदृष्टीने ती केलीच नाही. कारण म्हणजे मी कोण आता आपल्याला माहिती आहे, कोणत्या मीबद्दल आपण बोलतो आहोत. खरा मी जो आहे, तो जर मी असेन, मी जर करताच नसेन, तर ताबडतोब आत्मदृष्टीने ती केलीच नाही अशा भावनेने त्या कर्माची उपेक्षा करायची आणि त्याचं कर्तृत्व आपल्याकडे घ्यायचं नाही. अशी ही फार सुंदर ओवी 73 क्रमांकाची. तो जयाकडे वासू पाहे, तेवती सुखाची सृष्टी होय. तो म्हणे तेथ राहे महाबोधी. तो ज्या दिशेकडे आपले निवासस्थान पाहतो, त्याला त्या दिशेकडची सृष्टी आनंदमय होते आणि तो म्हणेल त्या पदार्थात ब्रह्मज्ञान राहते. थोडक्यात काय सारांश त्याला सर्व सृष्टी ज्ञानमय दिसते. माझा आवडता श्लोक पुन्हा दृश्य विवेक मधला मी नेहमीच सांगतो. असो आज सांगत नाही तुम्हाला आठवलं असेल, की जिकडे पाहावं तिकडे मी जिथे जातो तिथे तू माझा सांगा. अशी त्याची अवस्था होऊन जाते त्या पुरुषाची. पुन्हा पुरुष म्हणजे माहिती आहे ना, पुरेश येते. किती पुरुष आहे. त्या मनुष्याची म्हणूया, की त्याला सर्व सृष्टी ज्ञानमय दिसायला लागते. नवद्वारे देही तो असतूची परी नाही. करितूची न करी काही फलत्यागी. की तो पुरुष 9 छिद्रांचे दरवाजे असलेल्या देहात असूनही तादात्म्य नसल्यामुळे परमार्थतः तो नसतोच आणि सर्व कर्मे करीत असूनही तो फलाचा त्याग करणारा असल्यामुळे काहीच करीत नाही. किती सुंदर वर्णन माऊलीने केलं आणि मगाशी आपण जे बघितलं, की ज्ञानी जो असतो त्याचाही जीव याच देहात राहतो आणि अज्ञानाचाही जीव याच देहात राहतो. या दोघांमध्ये फरक काय? हा जो विचार आपण केला, तोच विचार माऊलींनी इथे स्पष्ट केलेला आहे, की तो पुरुष म्हणजे कोण? जो ज्ञानी, ज्याचं आपण वर्णन पाहतोय, यथार्थ ज्ञानी जो आहे, तो पुरुष 9 छिद्रांचे दरवाजे असलेल्या देहात असूनही तादात्म्य नसल्यामुळे परमार्थतः तो नसतोच. किती सुंदर वर्णन आहे पहा. का सद्गुरूंचं वर्णन करताना ब्रह्मानंदे सदा डुलतू म्हणतात. कसं शक्य आहे त्यांना? का त्यांच्या आयुष्यात सगळी सुख आहे का? सगळं सुखाने रेलचेल आहे का सुखाची? काही त्यांना शारीरिक व्याधी नाही? काही त्यांच्या आयुष्यात दुःखद घटना घडलेल्या नाहीत? का आजूबाजूला प्रचंड थंडी आहे, प्रचंड ऊन आहे, उकडत आहे, हे त्यांना उकडतच नाही कधी? का त्यांना थंडीच वाजत नाही? हे सगळं असतं. हे सगळं जसं माझ्या आयुष्यात आहे ना, तसंच त्यांच्याही आयुष्यात असतं.
रामकृष्ण परमहंसांना म्हणूनच गळ्याचा कॅन्सर होतो. स्वामी विवेकानंदांना दम्याचा भयंकर त्रास होतो. डॉक्टर काका मंदादेंना कोणकोणते त्रास आहेत, शारीरिक व्याधी ज्याला म्हणतो आपण. आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. मग असं असून मग काय नसतं? माझ्यात आणि त्यांच्यात फरक काय आहे मग? दुःख तर माझ्याही आयुष्यात आहे. तादात्म्य नाहीये ना देहाचं. त्यामुळे परमार्थतः ते नसतातच. म्हणूनच ब्रह्मानंदे डुल्लतु त्यांना शक्य आहे. माझा मुख्य विषय तो सुरू होता. आणि मी विव्हळत असतो आणि ते डोलत असतात. कारण का? तादात्म्य देहाचं. त्यामुळे देहाचं दुखणं ते माझं दुखणं. रडा. रडणंच आहे माझ्या नशिब, दुसरं काय? अजिबात मी तादात्म्य सोडायलाच तयार नाहीये देहाचं. थोडंसं सुद्धा अलिप्तता, मी अभ्यास सुद्धा करू इच्छित नाही त्याचा. आणि अपेक्षा ब्रह्मानंदाची. कसं शक्य आहे? अशक्य आहे. काकांचं एक अतिशय सुंदर वाक्य आहे गीता दीपस्तंभमधलं, की जो साधक असतो, जो विरक्त असतो साधक, तोच एकाग्र होऊ शकतो. आणि ठाईचं बसूनी करा एकचित्त, आवडी अनंत आळवा, तुकाराम महाराज म्हणतात. तुम्ही कुठलंही साधन घ्या. तुम्ही योगाचं, आता योगाचं समजा पहिलं सूत्र आहे, योगश्चित्तवृत्ती निरोधा. चित्तवृत्तींचा निरोध करा. थोडक्यात काय? एकाग्र चित्त करा. इतर सर्व वृत्तींचा निरोध करा. तुम्ही कुठलंही साधन घ्या, एकाग्रतेपासून सुटका नाही. नामस्मरणाने काय होतं? तेच होतं. मुद्दा काय आहे? जो साधक विरक्त नाही, तो एकचित्त होऊ शकत नाही. आणि एकचित्त झाल्याशिवाय पुढे कशी गाडी सरकणार? हे कशावरून आठवलं? विरक्त असणं, वैराग्य संपन्न असणं म्हणजे देह तादात्म्य नसणं. कारण शेवटी गाडी तिथेच येऊन थांबते. अहंकारादी जगत असं वर्णन परमपूज्य काका करतात. नाहीतर जगताचं काका असं म्हणतात, असं इकडे हात करून, ह्या जगताचं मला वैराग्य आहे. अरे पण ह्या जगाचं काय? म्हणून काका आठवण करून देतात, अहंकारादी जगत. तो शब्द घोकूनच ठेवायचा. जगत म्हटलं की असं इकडे हात नाही करायचा. असं इकडे बोट दाखवलं की 4 बोटं माझ्याकडे असतात असं म्हणतात ना. म्हणजे 4 जास्त बोटं माझ्याकडे आहेत, 1 बोट समोर आहे. नाहीतर ज्याच्याशी आपला काही संबंधच नाही, त्याची मला विरक्ती आहे, या बोलण्याला काहीच अर्थ नाही. खरी परीक्षा इथे होते, जेव्हा इथे येऊन ते ठेपतं. ह्याच्याबद्दल जेवढं वैराग्य मला, विरक्ती सांभाळता येईल. पुन्हा म्हणजे काय मग हेळसांड करायची का देहाची? नाही. बूस्टर शॉट मी घेणारच आहे. घ्यायलाच पाहिजे. असा गाढवपणा सांगितलं नाहीये. काका म्हणूनच सांगतात. नाहीतर प्रत्यक्ष भगवंतांनी आयुर्वेद सांगितलंच नसतं. आहे ना आयुर्वेद? उपवेदातला एक वेद. ज्या अर्थी भगवंतांनी सांगितलं, त्या अर्थी भगवंताची अपेक्षा आहे, की मी औषध घ्यावं. परमपूज्य काकांची मांडणी आहे बरं का. किती विचार असतो बा प्रत्येक गोष्टीमध्ये. नाहीतर भगवंतांनी सांगितलं कशाला असतं. त्यामुळे हेळसांड नाही करायची देहाची. पण देहाची काळजी घेणं आणि काळजी करणं, हे जमीन आसमानचा फरक आहे. कारण काका जसं म्हणतात, कितीही काळजी केली, तरी तो काय म्हणतो, नेल्याशिवाय राहणार नाही. ऐकलंय आपण सगळ्यांनी त्या प्रवचनामध्ये. एक विषय आठवतात योगायोगाने म्हणून. आणि मी म्हणतो हे जाता कामा नये. काका म्हणतात त्या खेळात कोण जिंकणार हे ठरलेलंच. कारण रोज डोळ्यांनी बघतोय कोण जिंकताय आणि कोण हारताय. तरीही मी घट्ट चिकटून ठेवतोय देह. अजूनही थोडीशीही अलिप्तता मला सहन होत नाही देहापासून. कारण मी देह आहे. त्यामुळे मग कशी सहन होईल? कारण देहाला सोडणं म्हणजे जणू काही मी स्वतःलाच सोडतोय असं वाटायला लागलं. आणि मी कोण आहे? मी या देहात राहणारा कोणीतरी वेगळा आहे बरं का. हा देह मी नाही आहे, हे आपण विषय बघतो. त्याचे हे परिणाम, ज्याला मराठीत आपण इम्प्लिकेशन्स म्हणतो. परिणाम फार गंभीर आहेत त्याचे. हे बोलायला, वाचायला काही वाटत नाही. पण हे जेव्हा मी आयुष्यात उतरवायला जातो, तेव्हा माझी खरी परीक्षा सुरू होते. पण मग हे सगळं करायचं कशासाठी? याच्यासाठी, की सर्व सृष्टी आनंदमय होते. एकदा तो अनुभव आला, खरा मी कोण आहे? ज्याला शुद्ध जाणीव म्हटलेलं आहे. झाला आपला तो अध्याय. तोही अभ्यास करून झाला आपला 2ऱ्या-3ऱ्या अध्यायात. शुद्ध जाणीव. एकदा तो अनुभव आला माझ्या खऱ्या मीचा, किंवा हा जो खोटा मी जो आहे माझ्या डोक्यावर बसलेला आहे भूत बनून, हा देह मी, माझं मन म्हणजे मी, माझी बुद्धी म्हणजे मी, हे जे सगळं आहे, हे सगळं भूत उतरतं आणि मग सर्व सृष्टी आनंदाची होते.
14 क्रमांकाचा श्लोक वाचतो. न कर्तृत्वं न कर्माणि लोकस्य सृजति प्रभु न कर्मफलसंयोगं स्वभावस्तु प्रवर्तते. पदच्छेद आहे की न कर्तृत्वं न कर्माणि लोकस्य सृजति प्रभु न कर्मफलसंयोगं स्वभावः तु प्रवर्तते. आता इथे दोन अर्थ आहेत आपल्या समोर, बघूया. पहिला अर्थ आहे की प्रभू म्हणजे देहादी संघाताचा स्वामी, जो आत्मा. अष्टधा प्रकृतीचा देह असतो, सगळ्यांना माहिती आहे, अभ्यासची सगळी मंडळी. इथे प्रभू जो शब्द आहे, तर प्रभू म्हणजे देहादी संघाताचा स्वामी, जो आत्मा, त्याला प्रभू म्हटलं बरं. तो लोकस्य म्हणजे देहाचे कर्तृत्व उत्पन्न करीत नाही आणि देहाला तू अमुक कर अशी आज्ञा करून त्याच्याकडून कर्मे करवून घेत नाही. तसेच देहाला इष्ट असलेली कर्मे उत्पन्न करीत नाही आणि देहाचा कर्मफलाशी संबंधही निर्माण करीत नाही. या सर्व गोष्टी करण्याकरता माझा पुढचा प्रश्न आला. सगळ्याची यादी दिली आपल्यासमोर, एवढी मोठी यादी आपल्यासमोर वाचली की एवढी मोठी यादी आपल्यासमोर वाचली की काय काय करत नाही. तर पहिली गोष्ट, देहाचं कर्तृत्व उत्पन्न करत नाही. दुसरं, देहाला तू अमुक कर अशी आज्ञा करून त्याच्याकडून कर्म करून सुद्धा घेत नाही. देहाला इष्ट असलेली कर्मे सुद्धा उत्पन्न करत नाही आणि देहाचा कर्मफलाशी संबंध निर्माण करत नाही. चारही गोष्टी तो करत नाही. मग करतो कोण? करतो कोण? त्याचं उत्तर दिलं, या सर्व गोष्टी करण्याकरता त्याची प्रकृतीच प्रवृत्त होते. आता हा पहिला अर्थ आहे. दुसरा अर्थ त्याच्या पुढे दिलाय की ईश्वर हा लोकांचे कर्तृत्व उत्पन्न करीत नाही. ताबडतोब आपल्या लक्षात आलं असेल की प्रभू या शब्दाचे दोन अर्थ केलेले आहेत, त्याच्यामुळे तिथे दोन अर्थ दिलेले आहेत. पहिल्या अर्थामध्ये प्रभू याचा अर्थ काय केलेला आहे? देहादी संघाताचा जो स्वामी, जो आत्मा. आणि दुसऱ्या याच्यात प्रभू याचा अर्थ आपल्याला सगळ्यांना माहिती असलेला ईश्वर असा अर्थ केलेला आहे. थोडक्यामध्ये पहिला अर्थ जो आहे तो पिंडाच्या दृष्टीने आहे. दुसरा अर्थ जो आहे तो ब्रह्मांडाच्या दृष्टीने आहे. त्यामुळे ईश्वर हा लोकांचे कर्तृत्व उत्पन्न करीत नाही, कर्मे निर्माण करीत नाही व कर्मफलाशी संबंधही निर्माण करीत नाही. अर्थात परमार्थतः तो निर्विकार असूनही व्यवहारतः तो लोकस्य प्रभू म्हणजे त्रैलोक्याचा स्वामी आहेच. तो स्वरूपतः काही करत नसला तरी पण त्याचा स्वभाव म्हणजे त्याची उपाधिभूत प्रकृती सर्व काही करते. या दुसऱ्या अर्थामध्ये या प्रकृतीला एक विशेषण लावलं, ते खूप छान आहे. कारण ईश्वराबद्दल बोलणं सुरू आहे. उपाधिभूत प्रकृती. म्हणजे प्रकृती जी आहे ती त्याची उपाधी आहे. पुन्हा पहिला अर्थ जो आहे तो पिंडाच्या दृष्टीने आहे, म्हणजे आपल्या स्वतःच्या देहाच्या दृष्टीने आहे. एका वैयक्तिक जीवाचा विचार करून मांडलेला अर्थ आहे. तर दुसरा अर्थ जो आहे आता आपल्या समोर आहे स्क्रीनवरती, तो ईश्वर आणि जगताच्या दृष्टीने मांडलेला आहे. पिंड, ब्रह्मांड. विचार केला तर दोन्ही अर्थ बरोबरच आहेत अर्थातच. कारण प्रभू म्हटलं की खरं ईश्वराचाच अर्थ होतो बहुतांश ठिकाणी. आचार्यांनी पिंड अर्थ स्वीकारलेला आहे. माऊलींनी ब्रह्मांडाच्या अर्थ स्वीकारून पुढच्या सगळ्या ओव्या लिहिलेल्या आहेत. आणि गंमत म्हणजे परमपूज्य काकांनी या दोघांचा समन्वय केलेला आहे असं मला वाटलं. गीता दीपस्तंभमध्ये त्यांनी इतका सुंदर शब्द वापरलाय, आत्मरूप देव. एकदम मस्त. देवाचीच भाषा आहे. प्रभू, ईश्वर, ईश. पुढच्याही श्लोकामध्ये विभू शब्द आलेला आहे. विभू म्हणजे व्यापक, म्हणजे असं वाटतं विभू म्हटल्याबरोबर ब्रह्मांडाचाच संबंध येतो तसा विचार केला तर. पण काकांनी आत्मरूप देव म्हटलं, छान. मला खूप आवडलं. काही फरक पडत नाही. ईश्वर म्हणा, आत्मा म्हणा, फारसा फरक पडत नाही. त्यातले बारकावे सोडून देऊ आपण. कारण इथे आत्मरूप देव. त्याला देव म्हणा किंवा त्याला आत्मा म्हणा, किंवा म्हणून या दोघांचा समन्वय काकांनी छान करून टाकला, आत्मरूप देव. त्यामुळे हा अर्थ जर आपण घेतला गीता दीपस्तंभ मधला, तर सारखं मनामध्ये हा विचार येणार नाही की इथे प्रभू याचा अर्थ आत्मा धरायचा, तर प्रभू याचा अर्थ ईश्वर धरायचा. ज्यांना पीएचडी करायची असते
त्यांच्यासाठी छान विषय आहे हा. आपल्याला काही करायची नाही ती. आपल्याला म्हणायचं काय आहे माऊलींना एवढं समजून घ्यायचं आणि भगवंताला, गोपालकृष्णाला. पण आचार्यांचा जो अर्थ आहे तो शरीरम पुरम इव पुरम आत्मैक स्वामिकम असं म्हटलंय भाष्यामध्ये. म्हणजे काय, शरीर हे सुद्धा एखाद्या पुरासारखे म्हणजे नगरासारखे आहे आणि त्याचा स्वामी हा कोण आहे, तर आत्मा आहे, असं मागच्या श्लोकामध्येच आचार्यांनी म्हटलं होतं त्यांच्या भाष्यामध्ये. त्यामुळे आचार्यांनी केलेला जो अर्थ आहे तो देहाला धरून आहे, पिंडाला धरून आहे. आणि माऊलींनी ज्या ओव्या लिहिल्या आहेत त्या ब्रह्मांड या दृष्टीने, म्हणजे प्रभू याचा अर्थ ईश्वर या दृष्टीने, म्हणजे ब्रह्मांडाचा विचार करून त्या दृष्टीने अर्थ करून लिहिलेला आहे. म्हणून मला तो काकांनी केलेला समन्वय खूप आवडला. आत्मरूप देव. आपण आता पुढचे काही 1-2 श्लोक, 2-3 श्लोक आणि पुढच्या काही ओव्या वाचताना आत्मरूप देव हा अर्थ मनामध्ये ठेवूया आणि पुढच्या ओव्या वाचू, म्हणजे मग छान आपल्याला कळेल. जैसा का सर्वेश्वरू पाहिजे तव निर्व्यापारू परी तोची रचची विस्तारू त्रिभुवनाचा. मी जसं म्हणालो माऊलींनी ईश्वर असा अर्थ केल्यामुळे त्या पद्धतीच्या ओव्या आहे, की विचार करून पाहिल्यास तो सर्वेश्वर तर परमार्थतः काहीच न करणारा असाच आहे. परंतु तोच त्रिभुवनाचा विस्तार करतो असेही दिसून येते. छान म्हणून गेलाय. आपल्या मनामध्ये कधी-कधी विचार दिसून काय येतं? त्रिभुवनाचा विस्तार. मग ज्या अर्थी विस्तार झालेला आहे त्या अर्थी तो कोणीतरी केलेला असला पाहिजे. म्हणून तर म्हणतात कोणी केलंय? जग कोणी केलं? परमेश्वराने निर्माण केलंय. साधं उत्तर आपण देतो. पण विचार करून पाहिल्यास इथे म्हणतात आहे, परमार्थतः काहीच न करणारा असाच तो आहे. आणि करता ऐसे म्हणिपे तरी कवणे कर्मी न शिंपे, जे हात पावो न लिंपे उदास वृत्तीचे. माऊली नेहमीप्रमाणे अलंकारात्मक छान वर्णन केलंय. आणि त्याला त्रैलोक्याचा कर्ता असे म्हणावे, तर कोणत्याही कर्मांनी तो लिप्त होत नाही. कारण त्याच्या निर्विकारतेचे हातपाय मळत नाहीत, असं वर्णन केलंय. कर्म तर केलेलं आहे, पण हातपाय मळलेले नाही आहेत. कशाने मळलेले नाही आहेत? कर्तेपणाने मळलेले नाही. म्हणजे पहा काय सांगतात आहे, मागच्या श्लोकातलाच खरं विषय सुरू आहे, की कर्तेपणा जर सोडला, तुम्हाला कर्ता म्हणणारच नाही ना कोणी. व्यवहार तर लोकं म्हणतील, ह्यानी केलाय, त्यानी केलाय. व्यवहार बरोबरच आहे. व्यवहारात जबाबदारी पण असते केल्यानंतर होणाऱ्या परिणामांची. हे सगळं ठीक आहे. पण परमार्थतः आतमध्ये माझा असा ठाम निश्चय हवा, की हे मी केलेलं नाही. तरी कवणे कर्मी शिंपे. म्हणून त्याला त्रैलोक्याचा कर्ता म्हणावं, तर तो कर्ता या व्याख्येत बसत नाही. पण केलं त्यांनीच आहे. म्हणून तो कर्माने लिप्त होत नाही. अजून पुढे वर्णन करतात. योग निद्रा तरी न मोडे, अकर्तेपणा सळून न पडे, परी महाभूतांचे दळवाडे उभारी भले. की त्याची स्वरूप निद्रा तर मोडत नाही आणि त्याच्या अकर्तेपणाला विरोधही निर्माण होत नाही. तरी पण पंचमहाभूतांचे मोठे सैन्य चांगल्या प्रकारे उभारतो, पंचमहाभूतांची उत्पत्ती करतो. ईश्वर कारणवाद ऐकलं असेल, फार मोठा शब्द आहे. ईश्वर कारणवाद. त्याचं थोडंसं एक वर्णन आहे. पुढे तोही वाद मागे पडणार आहे. आपण बघणार आहोत ते. पण मुद्दा असा की त्याची स्वरूप निद्रा मोडत नाही. ज्याला शास्त्रीय शब्द सांगायचा झालाच, ईश्वराची जी माया असते ती नित्य निरस्त असते, असं शास्त्रामध्ये वर्णन आहे. थोडक्यामध्ये काय आहे? आपल्याला माहिती आहे की जीवाची अविद्या आणि ईश्वराची माया. अविद्या विशिष्ट साभास चेतन अशी व्याख्या आहे जीवाची. आणि माया विशिष्ट साभास चेतन ईश्वराची व्याख्या आहे. फरक काय आहे? नुसता शब्दांचा फरक आहे का? खरं म्हटलं तर शब्द बदलले तरी काही फरक पडायला नको. कारण माझ्या बाबतीत मायेलाच अविद्या म्हणतात. तिकडे कदाचित मायेला अविद्या म्हणता नाही येणार, कारण अविद्येमध्ये असं गृहीत धरलं असतं, की विद्येचं ज्ञान असून नाही किंवा विद्या प्राप्त नाही, असं ईश्वराच्या बाबतीत बोलता येत नाही. त्यामुळे तिथे मायाच म्हणावं लागेल. पण मुद्दा हा आहे, की त्याची ती नित्य निरस्त असते. मायेचा त्याला निराश करून घ्यावा लागत नाही. त्याला म्हणायचं नित्य निरस्त. आणि मला जीव म्हणून साधन चतुष्टय संपन्न होऊन जेणे भ्रांतीपासून फिरतले,
गुरुवाक्ये मन धुतले, मग आत्मस्वरूपी घातले रोवणी. माऊली म्हणते. आपण शिकलो ती ओवी, आत्ताच शिकलो. हे मला करून करावं लागतं. मल विक्षेप दोषांचा परिहार करून घ्यावा लागतो. मग सद्गुरूंना शरण जाऊन ते आवरण दोषाची निवृत्ती करतात आणि मग माझ्या अविद्येची निवृत्ती होते. ईश्वराचं तसं नाही. आपण काय वर्णन पाहतोय? योग निद्रा तरी न मोडे. का त्याची योग निद्रा मोडत नाही? कारण माया नित्य निरस्त आहे. ईश्वराची माया नित्य निरस्त आहे. जगाच्या जीवी आहे, परी कवणाचा कही नोहे. जगची हे होय जाये, तो शुद्धीही नेणे. तो परमात्मा जगाच्या जीवात, काय सुंदर वर्णन केलंय पहा. पुन्हा माऊलींनी मी जसं म्हणालो, प्रभू याचा अर्थ ईश्वर केलेला आहे. ब्रह्मांडाच्या दृष्टीने वर्णन सुरू आहे, पिंडाच्या नाही. त्यामुळे तो परमात्मा जगाच्या जीवात ईश्वर रूपाने आहे. आपल्याला माहिती आहे ते जगाच्या निर्मितीचं जे वर्णन आहे, त्यांनी हे जग निर्माण केलं, त्यात तो शिरला. असं वर्णन आहे. तो कसा शिरला, तो ती कथा आपण सांगितली ना तुम्हाला, मंदादींची खूप सुंदर कथा होती. भांड्यात दूध शिरतं तसा शिरला का तो? नाही. असं जाऊ दे, तो विषय फार वेगळा. पण तो सगळ्या जगाच्या जीवात ईश्वर रूपाने आहे, अथवा सर्व भूतांचे हृदयात आहे. परंतु केव्हाही कोणाचाही कोणत्याही प्रकाराने संबंधित होत नाही. हे जग उत्पन्न होते व नष्टही होते, पण याची त्याला वार्ताही माहीत नसते. परमपूज्य काकांचा एक सुंदर शब्द आहे, बेखबर. काकांनी वर्णन केलं. ईश्वर कसा आहे? बेखबर आहे. म्हणजे जग निर्माण करून ठेवलेलं आहे. आता त्याच्याबद्दल तो बेखबर आहे. मी केलाय. किती सुंदर केलेलं आहे. कोणीतरी कौतुक करावं. शुद्ध मराठीत ॲप्रिसिएशन थोडंसं. ते वर्णन आपण सगळं, माया किती मोहक आहे ते आपण वाचलं होतं सगळंच. आचार्यांचा प्रवास काशीपर्यंतचा आपण वाचला होता. इंद्रजाल शब्द वापरलाय. है ना? इंद्रजाल आठवत असेल तर. मागच्याच वाचनात येऊन गेलं. ईश्वराने जग निर्माण केलं, पण त्या बाबतीत तो बेखबर आहे. परमपूज्य काकांचा शब्द. इथे तेच वर्णन आहे. माऊली फक्त त्याला तो शुद्धीही नेणे असं म्हटलेलं आहे, की त्याची त्याला वार्ताही माहिती नाही. कोणत्याही प्रकाराने त्याच्यात तो संबंधित होत नाही. केव्हाही कोणत्याही प्रकारे कोणाचाही कोणत्याही प्रकारे, सर्व शब्द इथे वापरलेले. केव्हाही कोणाचाही कोणत्याही प्रकाराने संबंधित होत नाही. जग उत्पन्न होते, नष्टही होते, याची त्याला वार्ताही माहीत नसते. आलं असेल लक्षात, अध्यारोपाची भाषा आहे सगळी अर्थातच. तेच मी मगाशी म्हणालो, की म्हटलं तर ईश्वर कारणवाद इथे येतो आणि पुढे लगेच ईश्वराने केलं हे म्हणणं सुद्धा कसं चुकीचं आहे. पुढच्या श्लोकात येतं. प्रबोधनाचे स्तर असतात. आपापल्या आपण कुठेच उभं आहोत या ज्ञानाच्या प्रांतामध्ये, त्याप्रमाणे ज्याचा जबरदस्त, काय म्हणूया, देहतादात्म्य आहे. जगत सत्य तो इतकं जबरदस्त आहे, की तो कल्पनाही करू शकत नाही. हे जग सत्य नाही या कल्पनेची. हा विचारही ज्याला सहन होत नाही. मी देह नसणं शक्य आहे, हा सुद्धा विचार ज्याला सहन होत नाही. अशांची समजूत कशी घालायची? त्यांना हळू कसं पुढे न्यायचं या प्रांतामध्ये? ठीक आहे. बाबा हे जग सत्य आहे ना, बरोबर आहे तुझं, जग आहे ना. मग जग आहे म्हटल्यानंतर कुणी केलं? अरे ते परमेश्वराने केलं बरं का. पण ज्याची प्रगती झाली आहे, ज्याला पुढे गेलेला आहे तो, काही परमार्थामध्ये त्यांनी प्रगती साधलेली आहे, त्याच्यासाठी आता पुढे वर्णन येत आहे. श्लोक वाचतो. मग वास्तवता काय आहे? मी जसं म्हणालो, ईश्वर कारणवाद असा मोठा शब्द वापरला मी शास्त्राला. वास्तवता काय आहे? प्रत्यक्षात काय आहे? प्रत्यक्षात काय आहे ते सांगतात आहे. नादत्ते कस्यचित् पापं न चैव सुकृतं विभुः अज्ञानेन अज्ञानेनावृतं ज्ञानं तेन मुह्यन्ति जन्तवः. पुन्हा इथे विभू शब्द आलेला आहे. अर्थ ईश्वर असा केलेला आहे. तो सर्वव्यापी ईश्वर कोणाचे पाप आणि पुण्य घेत नाही. न आदत्ते, त्याचा पदच्छेद सांगायचा राहिला माझा. न आदत्ते कस्यचित् पापं न चैव सुकृतं विभुः अज्ञानेन आवृतं ज्ञानं तेन मुह्यन्ति जन्तवः, असा त्याचा पदच्छेद आहे. त्यामुळे तो सर्वव्यापी ईश्वर कोणाचेही पाप आणि पुण्य घेत नाही. हे न आदत्ते जो शब्द आहे ना, त्याचा अर्थ आहे घेत नाही, स्वीकारत नाही, असा त्याचा अर्थ आहे. अज्ञानेन आवृतं ज्ञानम,
परंतु अज्ञानाने ज्ञान झाकलेले असते. थोडक्यात मी अज्ञानी जीव असतो. म्हणून अज्ञानी जीव ईश्वराच्या वास्तव स्वरूपाविषयी भ्रमात पडतात. ईश्वराचं वास्तव, खरा देव आणि खऱ्या देवाचं खूप वर्णन मनाच्या श्लोकांमध्ये आहे, दासबोधात आहे. परमपूज्य काका सांगतात, फार धारिष्ट्य लागतं ते बोलायला सुद्धा. त्यामुळे फक्त उल्लेख करतो ओवीचा आणि पुढे जातो, की "एक राम आहे खरा, तिकडे आमची गुरु परंपरा" असं समर्थ म्हणतात. ते काका म्हणतात, "एक राम जर खरा असेल, तर दुसरा राम खोटा असला पाहिजे." हे बोलण्यासाठी पण हिंमत लागते, ते सद्गुरू दाखवू शकतात. तर तो खोटा म्हणजे काय? तर मी जसं मगाशी म्हणालो, प्रबोधनाचे स्तर असतात. तसं लहान मुलाची आपण एखाद्या मोठ्या माणसाशी जसं बोलतो, तसं लहान मुलाशी बोलू का आपण? लहान मुलाची समजूत आपण वेगळ्या पद्धतीने घालतो. त्याला कधी-कधी काय म्हणूया, थोड्याशा कल्पित गोष्टी पण सांगतो. का? ती गोष्ट कल्पित आहे का खरी आहे याला महत्त्व नसतं. धातकथा आणि मातकथा माहिती आहे आपल्याला. सगळं माहिती आहे. त्यांनी योग्य पद्धतीने वागावं यासाठी जशी समजूत त्याची घालावी लागते तशी घालतो आपण. म्हणून इथे वास्तवता काय आहे ते सांगितलंय. पाप पुण्य अशेखे, पासीची वस असतू न देखे आणि साक्षीही होऊ न ठके, येरी गुठी काय असे? प्रश्न विचारलाय माऊलींनी, की जीवांची पापपुण्ये त्याच्याजवळ असूनही तो त्यांना जाणत नाही. एवढेच काय, पण त्यांचा केवळ द्रष्टा देखील तो होऊन राहत नाही. मग इतर गोष्ट कशाला? थोडक्यात काय आहे, आता इथे सर्वव्यापी ईश्वराचं वर्णन सुरू आहे. त्याचं अस्तित्व जे आहे ते निरपेक्ष अस्तित्व आहे थोडक्यामध्ये. कारण अज्ञानी अं, त्यांचा तो द्रष्टा देखील होत नाही असं म्हटलंय. द्रष्टा होणं याचा अर्थ काय माहिती आहे का? सापेक्षता स्वीकारणं असा होतो. खरं विचार केला तर जगताची सापेक्षता स्वीकारल्याशिवाय ईश्वर नावाचं तत्व सिद्धच होत नाही. काय बोललो मी? बरोबर ना? जगताची सापेक्षता जर स्वीकारली नाही, तर ईश्वराच्या संकल्पनेला काही अर्थच उरत नाही, त्याची गरजच उरत नाही. त्याला दुसऱ्या भाषेत एक दुसरा शब्द आहे, त्याला सगुण ब्रह्म म्हणतात. एक निर्गुण ब्रह्म असतं, एक सगुण ब्रह्म असतं किंवा त्याला स्वरूप लक्षण म्हणतात, त्याला तटस्थ लक्षण म्हणतात. वेगवेगळे शब्द त्याला आहेत. पण मुद्दा एकच आहे, की जो द्रष्टा सुद्धा होऊ शकत नाही. म्हणजे आपण जसं म्हणतो कर्मामध्ये सहभागी होणारा एक असतो किंवा एक नुसतं पाहणारा असतो. आपण 2 गोष्टी करू शकतो. एक तर आपण सहभागी होऊ शकतो किंवा नुसतं पाहू शकतो. ते माऊली म्हणतात आहे, सहभागी होणं तर दूरच राहू द्या. तो द्रष्टा देखील म्हणून सिद्ध होऊ शकत नाही. तर मग इतर गोष्टी कशाला? पै मूर्तीचेनी मेळे, तो मूर्तची होऊनी खेळे, तरी अमूर्तपण न मिळे दादुले की तो देहाच्या संगतीने साकार होऊन अनेक लीला करतो, पण त्या समर्थ ईश्वराचा पारमार्थिक निराकारपणा मलिन होत नाही. आता पुन्हा मी जसं म्हणालो, परमपूज्य काकांनी केलेला समन्वय आठवायचा. आत्मरूप देव हा शब्द लक्षात ठेवायचा. आता इथे पिंडाच्या दृष्टीने पण विचार करू शकतो आपण, ब्रह्मांडाच्या दृष्टीने पण विचार करू शकतो, की एवढं मोठं त्रैलोक्य त्यांनी निर्माण केलं. एवढ्या सगळ्या तो ते त्रैलोक्य निर्माण केलं हीच त्याची एक लीला आहे. लीला शब्दाची व्याख्या आठवते ना, मागच्याला आपण पाहिली होती. किती छान इथे लागू पडते पहा. कर्तेपणा आणि भोगतेपणा संपल्यानंतर जी नैष्कर्म्य दशा येते, त्या नैष्कर्म्य दशेमध्ये तद्रूपा सिद्धी मधुसूदन सरस्वतींचा आपण आत्ताच ती व्याख्या पाहिली. तद्रूपा सिद्धी. तद्रूपता जेव्हा त्या तत्वाशी येते, त्यालाच नैष्कर्म्य दशा म्हणतात. त्याच्यानंतर जे कर्म होतं, जे कर्म घडतं म्हणूया आता किंवा होतं, त्याला लीला म्हणतात खरं. कारण तिथे कर्तेपणा, भोगतेपणा नसतो. म्हणून इथे म्हटलं आहे, की आपण पिंडाच्या दृष्टीने पण विचार करू शकतो, ब्रह्मांडाच्या दृष्टीने. ब्रह्मांडाच्या दृष्टीने विचार केला तर ईश्वराची लीला आहे. हे जगत ही त्याची लीला आहे. पिंडाच्या दृष्टीने विचार केला तर संत सद्गुरू नैष्कर्म दशेमध्ये जी कर्म त्यांच्या हातून घडतात, लीला. पण इतकी कर्म करून त्या समर्थ ईश्वराचा किंवा त्या ज्ञानाचा म्हणून आता मी सारखं-सारखं पिंड ब्रह्मांड दोन्ही भाषा वापरतोय. पारमार्थिक निराकारपणा मलिन होत नाही. 82 क्रमांकाची ओवी. तो सृजी पाळी संहारी ऐसे बोलती जे चराचरी ते अज्ञान गावधारी पांडुरंग. अर्जुना तो ईश्वर जगताची उत्पत्ती, पालन आणि नाश करतो हे जे जगात बोलले जाते ते केवळ अज्ञान आहे हे लक्षात ठेव. मी असं म्हणालो.
मगाशी ईश्वर कारणवाद, थोडं आपलं सामर्थ्य वाढलं की मायावाद. आता आपण जे बोलतोय ते मायावादाचं बोलणं सुरू आहे. कारण तो जगाची उत्पत्ती, पालन, नाश करतो, हे अज्ञानाने जर बोलणं होत असेल आणि जग तर दिसत असेल, तर मग त्याची व्यवस्था तर लावली पाहिजे. आलं मग. त्याला विवर्त म्हणतात. अध्यास म्हणतात. त्याला अनेक शब्द आहेत. तर रज्जूवर भासणारा सर्प जसा असतो, त्याला विवर्तवाद किंवा मायावाद म्हणूया आपण. मायेची हे सगळं मुद्दा असा आहे, की म्हणून म्हटलं आपण कोणाशी बोलतो आहोत, कुठल्या पातळीवरती आपण विचार करतो आहोत, त्याप्रमाणे विविध वाद सांगितलेत. वाद म्हणजे पुन्हा जे मी घरात घालतो ते नाही. वाद म्हणजे समजून सांगण्याची पद्धत, अप्रोच, सिस्टम. त्याला वाद असं म्हणतात. मराठीत सांगितलं की कळतं जरा. अप्रोच वगैरे म्हटलं, सिस्टम म्हटलं की लगेच लक्षात येतं. असो, तर आपण इथे थांबूया. आपली वेळ झालेली आहे. 10 वाजून गेलेले आहेत. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय.